कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आणि मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी खडसे महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अग्निवीर सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण अभियान यासाठी आज आपल्याला बौद्धिक सत्रामध्ये प्रमुख मान्यवर म्हणून माननीय प्राध्यापक राहुलजी सोनवणे सर उपस्थित आहेत। तसंच ज्यांनी आपल्याला मैदानावरती ट्रेनिंग दिले आहेत ते माननीय मनोज चौधरी सर, डॉक्टर संजीव साळवे सर, NSS कार्यक्रम अधिकारी डॉक्टर विजय डांगे सर, तसंच आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल सरोदे सर आणि उपस्थित माझे सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा मी आपले सर्वांचे या ठिकाणी स्वागत करत आहे। आज आपण या ठिकाणी 23 तारीख फेब्रुवारी संत श्री गाडगे बाबा यांची जयंती दिवसा गाव आणि परिसर स्वच्छ करून रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मने स्वच्छ करणारे स्वच्छतेचे जनक तसंच लोकशिक्षणाचे शिल्पकार आणि मानवतेची पुजारी म्हणून ज्यांची ओळख आहे ते श्री संत गाडगे बाबा यांची जयंती। आणि सर्वप्रथम सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी आजचे प्रमुख पाहुणे राहुल सोनवणे सर, मनोज चौधरी सर, विद्यार्थी विकास अधिकारी साळवे सर, डांगे सर आणि सरोदे सर या सर्व मान्यवरांनी प्रतिमा पूजनसाठी या ठिकाणी प्रतिमा पूजन करायचं आहे। डॉक्टर संजीव साळवे सर यांना विनंती करायची त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना वेलकम करायचं आहे। धन्यवाद। त्यानंतर आपण ज्यांनी आपल्याला मैदानावरची ट्रेनिंग दिलेलं आहे ते प्राध्यापक मनोज चौधरी सर यांचं ही स्वागत या ठिकाणी आपल्या महाविद्यालयाच्या डॉक्टर
मागे पडत असतो. आणि म्हणून आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत, व्याख्याते आहेत, प्राध्यापक राहुल सोनवणे सर, हे आपल्याला इंग्रजी व्याकरण, इंग्रजी म्हटलं की एक वेगळीच भीती अगोदरच आपल्या मनात असते. आणि अशा महत्त्वपूर्ण विषयाबद्दल आपल्याला ते ग्रामरच्या बाबतीत आपल्याशी बोलणार आहे. Major Chaudhary sir and all good children. Good morning, all. Most of you know me. Myself, Arvai Sonone, J.School Muktagar, working as an assistant teacher at high school level. Friends, actual when sir called me for this lecture, I was hesitant to come here, but actually when Arvai sir encouraged me, sir, at least you have to come here and you must see your children and at least witness at one lecture for us. So I am here. Actually, my subject was given as a grammar, but I discussed with your some lecturers, Mr. Rana sir and Dr. John sir. They told me that our children are very different in grammar. Instead of that, if you will choose any one subject, it will be better for us. So I thought which subject I should discuss with you. Touching to our subject, communication. All of you know. Do you know communication skills? How of you know? I am not here to deliver only speech. I want to discuss with you. मैं यहाँ लेक्चर देने नहीं आया हूँ. मुझे आपसे बात करना है. आप में से जानना है कि मैं आपको क्या करना. How many of you know the communication skills? Only yes, communication skills किती लोकांना माहिती? Yes, very good. Very good. Which one can you tell me? थोड़ा आवाज नहीं करता. ओके. कम्युनिकेशन स्किल्स जे आहेत ते किती लोकांना ठाऊक आहे? कम्युनिकेशन स्किल्स सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आणि नंतर पूर्ण आयुष्य माणूस कम्युनिकेट करतो. यस Yes. बट वी हॅव डिफरन्शिएटेड, म्हणजे त्यांना वेगवेगळ्या स्किल्स मध्ये आपण त्यांना दिलेलं आहे. सर्वात पहिलं म्हणजे कम्युनिकेशन स्किल म्हणजे कोणतं आहे? लिसनिंग. Yes, it comes later on, but whenever you want to see at that time, before invention of the language, म्हणजे लँग्वेज इन्व्हेन्शनच्या अगोदर काय होतं? सर्वात अगोदर ज्यावेळेस भाषा अस्तित्वात नव्हती त्यावेळेस लोक कम्युनिकेट कसं करत होते? Yes, very good. बॉडी लँग्वेज मीन्स जेस्चर्स, आपले हावभाव. आणि त्याच्या अगोदर जर का आपण स्टोन एज मध्ये गेलो तर स्टोन एज मध्ये जर का त्याने म्हणजे एन्शियंट हिस्ट्री मध्ये जर गेला आपण तर त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल मध्ये काय करत होते? त्यावेळेस लँग्वेज नव्हती, इकडचा प्रांत वेगळा तिकडचा प्रांत वेगळा. मग त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी एक वेगवेगळ्या प्रकारचे चित्र काढले जायचे आणि त्या चित्रांमध्ये त्या ठिकाणी दर्शवलं जायचं. तुम्ही आजही बरेचसे सिरियल बघितले असतात. त्या सिरियल्स मध्ये एक गोष्ट आहे की त्या ठिकाणी एक जण कोणतरी दुसऱ्या राज्यातून येतो, तो एखाद्याच्या घरावर बाण मारतो आणि त्या बाणावर त्या ठिकाणी लपटलेला त्या ठिकाणी एक लिफाफा असतो आणि त्या लिफाफ्यावर काहीतरी चिन्ह असतात. बरोबर आहे? त्या चिन्हांवर त्या ठिकाणी त्या लिफाफ्यावर जे असतं त्या लिफाफ्यावर एरोजचे चिन्ह असतात. एरोज म्हणजे काय? बाण.
मेसेज द्यायचा असतो त्यांना, कोणता, आम्ही तुमच्यावर हल्ला करणार आहोत, किंवा बाणांचं जे चित्र काढलेलं असायचे, हा एक मेसेज कन्व्हे त्यांना करायला केला जातो कम्युनिकेशन स्किल मध्ये त्या काळामध्ये. मग नंतर त्याच्यानंतर भाषा आली, आणि भाषामधून आपण त्या ठिकाणी आपलं कम्युनिकेशन करायला लागलो, ज्याला आपण जेस्चर्स म्हणतो, त्याला आपण नॉन व्हर्बल किंवा व्हिज्युअल कम्युनिकेशन सुद्धा म्हणतो. नॉन व्हर्बल किंवा व्हिज्युअल, की या ठिकाणी आपण वेगवेगळे सायन्स वापरले जातात, त्याला आपण जेस्चर्स म्हणतो, बरोबर.